नागपुर के लकड़गंज क्षेत्र में नाकाबंदी के दौरान पुलिसकर्मी को टक्कर मारकर फरार होने की कोशिश का मामला सामने आया है। होली और धूलिवंदन के मद्देनजर चंद्रशेखर आजाद चौक पर विशेष वाहन जांच अभियान चलाया जा रहा था। इसी दौरान दो युवकों ने तेज रफ्तार दोपहिया वाहन से ड्यूटी पर तैनात पुलिस हवलदार को टक्कर मार दी। घायल हवलदार संजय गीते को टक्कर मार दी। घायल हवलदार संजय गीते को तुरंत अस्पताल में भर्ती कराया गया, जहां उनका इलाज जारी है। पुलिस ने दोनों आरोपियों रुपेश उइके और गौरव चौहान को गिरफ्तार कर हत्या के प्रयास का मामला दर्ज किया है। त्योहार के दौरान सुरक्षा व्यवस्था को लेकर पुलिस ने सख्ती बढ़ाने की बात कही है। आपल्या सर्वांना माहिती आहे की होळी आणि रंगपंचमीच्या निमित्ताने पोलीस नागपूर पोलीस आयुक्तालयामध्ये मान्य आयुक्त साहेबांच्या आदेशाने ड्रंक अँड ड्राईव्हच्या केसेस किंवा दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यावरती कारवाई करण्याबाबतचे आदेश देण्यात आले होते। त्याबाबत पोलीस स्टेशन तसेच ट्रॅफिक विभागातर्फे विविध ठिकाणी नाकाबंदीचं आयोजन करण्यात आलं होतं। त्यामध्ये जे दारू पिऊन गाडी चालवत असतात त्यांच्यावरती कारवाई करण्यात येत होत्या। काल सायंकाळी आजमशाह चौक येथे टेलिफोन एक्सचेंज कडे जाणाऱ्या वाहिनीवरती लकडगंज ट्रॅफिक विभागाची नाकाबंदी सुरू होती। काल सायंकाळी साधारण 6:15च्या दरम्यान एक मेओ कडून येणारी स्कूटी होती, लाल रंगाची ऍक्टिव्हा स्कूटी, याच्यावर येणाऱ्या दोन जणांनी तिथे जे ट्रॅफिक कर्मचारी जे नाकाबंदी करत होते त्यांच्याकडून स्वतःची तपासणी चुकवण्यासाठी आणि तिथून पळून जाण्यासाठी जो ट्रॅफिक कर्मचारी विजय गीते म्हणून जे होते तिथे ऑन ड्युटी नाकाबंदी करत होते, त्यांच्या अंगावरती गाडी घालून त्यांना मारून पळून जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला। सदर बाबत आपण जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला म्हणून त्यांच्या दोघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे। दोघांनाही ताब्यात घेतल्या करून त्यांची वैद्यकीय तपासणी केली असता दोघेही दारूच्या नशेत असल्याचे दिसून आलेले आहे। दोघांनाही सदर गुन्ह्यात अटक करण्यात आलेली असून पुढील तपास चालू आहे। जनतेला आपण यापूर्वी देखील पोलीस प्रशासनाकडून मान्य पोलीस आयुक्त साहेबांकडून देखील आव्हान आणि यापूर्वीच्या ऑपरेशन यू टर्न किंवा ड्रिंक अँड ड्राईव्हच्या संदर्भाने आवाहन करण्यात येत होतं की होळी असो वा इतर कोणताही दिवस असो, आपण दारू पिऊन किंवा नशेमध्ये कोणत्याही प्रकारच्या नशेमध्ये गाडी चालवू नये, ज्याच्यामुळे अशा नशेच्या अधीन राहून तुम्ही गाडी चालवल्यास तुम्ही स्वतःच्या जीवाला देखील धोका निर्माण करता, तसेच रस्त्यावर चालणारी इतर गाड्या किंवा पादचारी रस्ता क्रॉस करणाऱ्या लोकांच्या जीवाला देखील तुम्ही धोका निर्माण करत असता। त्यावेळेला पोलीस रस्त्यावरती गस्त करत असतात किंवा नाकाबंदी करत असतात, आशांचा जीव देखील तुम्ही धोक्यात टाकत असता। त्यामुळे प्रत्येक वेळेला हे आवाहन करण्यात येत असतं की आपण कोणत्याही प्रकारच्या नशेच्या अधीन राहून गाडी चालवू नये, ज्याने तुमचाही आणि इतरांचा कोणाचा जीव धोक्यात येईल।